आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यात अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजे एफडीएनं मोठी धडक मोहीम उघडली आहे। नाशिकच्या सिडको परिसरातील नामांकित झेप्टो डिलिव्हरी स्टोअरवर एफडीएनं धाड टाकली आणि मोठी कारवाई केली। या तपासणीत अनेक त्रुटी सापडल्या, तसंच विविध गोष्टींमध्ये अनियमितता आढळली आहे। अखेर या स्टोअरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे। नाशिकमध्ये सुद्धा म्हणजेच मुंबईनंतर आता महाराष्ट्राच्या अन्य भागातली जी मोठी शहरं आहेत, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, या सर्व ठिकाणी हळूहळू एफडीएनं कारवाईला सुरुवात केली आहे आणि एफडीएच्या कारवाईमध्ये अनेक मोठ्या आस्थापनांमध्ये काही अनियमितता सापडत आहेत। या संपूर्ण कारवाईचा आढावा घेतलाय घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। कडून तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात कारवाई करण्यात येते। ब्लिंकिट असेल, झेप्टो असेल किंवा बर्गर किंग असेल, या ठिकाणी धाडसत्र राबवण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर मी आता सिडकोच्या शाखेमध्ये आहे आणि या ठिकाणी देखील एफडीआयच्या वतीने 2 दिवसापूर्वी तपासणी करण्यात आलेली होती आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर निकृष्ट दर्जाचं सामान हे एफडीआयला या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यानुसार या ठिकाणाचा परवाना आता निलंबित करण्यात आलेला आहे। आणि जे बनावट व निकृष्ट दर्जाचं दूध असेल किंवा इतर पदार्थ असतील ते या ठिकाणी आता नाशिक महानगरपालिकेच्या कचरा कुंडीमध्ये या ठिकाणी टाकण्यात येत आहे आणि त्यांचं योग्य विल्हेवाट आता त्यांच्या वतीने या ठिकाणी लावण्यात येत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सिडको झेप्टोचा परवाना हा काल एफडीआय कडून रद्द करण्यात आला होता, निलंबित करण्यात आला होता आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण कारवाई प्रक्रिया ही या ठिकाणी पार पडते। आपण एकंदरीतच बघितलं तर तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर या ठिकाणी कारवाई करण्यात येते आणि त्यामुळे या ठिकाणी आता कुठेतरी एफडीआय या संपूर्ण ठिकाणी धाडसत्र राबवून एफडीआय या ठिकाणी देखील तपासणीसाठी आलेलं होतं आणि त्यांना अनेक निकृष्ट दर्जाचं हे असेल, झुरळ असेल या ठिकाणी आढळून आलं होतं। त्यामुळे या शाखेवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि या शाखेचा परवाना आता एफडीआय कडून निलंबित करण्यात आलेला आहे। राहुल वाघ, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।